चला तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचे माझ्या चॅनलमध्ये. तर मस्त अशी थाळी व्हिडिओमध्ये दिसणारी तुम्हाला पण ट्राय करायची आहे का? तर छान अशी एकदम टेस्टी डाळ बनवून रेडी झालेली आहे बरं का. तर चला आपण रेसिपी सुरू करूया. तर त्यासाठी एक कांदा, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेला आहे. सर्व बारीक कट करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि एव्हरेस्ट मसाला असे 3 मसाले मी घेतलेले आहेत. गॅसवरती कुकर ठेवून घ्यायचा. कुकरमध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचं, मोहरी टाकून घ्यायची. मोहरी चांगली तडतडली की बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं. सर्व मस्त सॉफ्ट आणि गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. नंतर लगेच बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटोला पण सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं. टोमॅटो आपला थोडासा सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये पावडर मसाले ॲड करून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी अशी हळद टाकून घ्यायची. मिक्स करून घ्यायचं सर्व. आणि आता इथे मी सर्व माझी जी तयारी होती कटिंगची वगैरे ती करेपर्यंत मसूरची डाळ भिजत ठेवली होती. ती मसूरची डाळ यामध्ये टाकून घ्यायची. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. मिक्स करायचं सर्व आणि आवश्यकतेनुसार इथे पाणी टाकून घ्यायचं. कुकरला झाकण लावून इथे मी 3 शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत. 2 किंवा 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. पटपट शिट्ट्या होत असतील तर जास्त शिट्ट्या देऊन घ्यायच्या. आणि त्यानंतर कुकर आपला थोडासा थंड झाला की उघडून घ्यायचा आहे कुकर. तर बघा, मस्त अशी झटपट होणारी आपली मसूरची डाळ रेडी झालेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. मस्त असं मिक्स करायचं आणि एकदम झटपट अशी मसूरची डाळ रेडी झालेली आहे. तोंडी लावायला काही वेगळं बनवायची गरज नाही. एकदम तिखट झणझणीत अशी आपली डाळ रेडी झालेली आहे. त्यासोबत भाकर, पांढरा भात आणि मस्त अशी आपली मसूरची डाळ. रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.